स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीनिमित्त सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत। हा दौरा देशासाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी सायन्स, टेक्नॉलॉजी आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट राज्यात आणण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरतो। अशात या बैठकीच्या पहिल्याच दिवशी 14,50,000 कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले। या गुंतवणुकीमुळे राज्यात तब्बल 15 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे कोका कोला, आयकिया, स्कोडा ऑटो अशा प्रसिद्ध कंपन्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक करण्याची आणि त्यांचा विस्तार वाढवण्याची तयारी दाखवली आहे। ग्रीन एनर्जी, फूड प्रोसेसिंग, पोलाद निर्मिती, IT, डाटा सेंटर, EV, ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात ही गुंतवणूक होणार असून याचा फायदा केवळ मुंबईपुरता किंवा महत्त्वाच्या शहरांपुरता मर्यादित नाही, तर यामुळे रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर यांसारख्या शहरी भागात देखील या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे। त्याच दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण या दरम्यान ग्रोथ सेंटरची उभारणी करणार असल्याची देखील घोषणा केली। नवी मुंबई विमानतळापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे ग्रोथ सेंटर उभारण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे असं ग्रोथ सेंटर आहे जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधून उभारण्यात आले। उद्योगांना पोषक अशी इकोसिस्टीम तयार करण्यापासून ते रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची देखील क्षमता या सेंटरमध्ये असणार आहे।